नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं ॲप्लाय करायचं. त्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. जर तुम्ही फर्स्ट टाईम रजिस्ट्रेशन करणार असाल तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनची टॅब ओपन होईल. या ठिकाणी तुमचं लास्ट नेम, नंतर फर्स्ट नेम, जसं की सपोज या ठिकाणी मी टाकतो माझं भिसे, तर ऑटोमॅटिक इकडे मराठीमध्ये येईल. नंतर फर्स्ट नेम टाका, नंतर मिडल नेम म्हणजेच फादरचं नेम किंवा हजबंडचं नेम. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची टाकायची आहे. त्यानंतर जेंडर, त्यानंतर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकायचा आहे किंवा ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही जॉबला असाल त्या ठिकाणचं डिस्ट्रिक्ट तुम्ही टाकायचं आहे, म्हणजे जवळचं डिस्ट्रिक्ट. त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. पासवर्ड असा असा क्रिएट करायचा की त्या ठिकाणी तुमचं एक कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर, स्पेशल सिम्बॉल @ आणि नंबर, असा पासवर्ड क्रिएट करायचा. आणि या ठिकाणी जो क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग फॉलोइंग लिस्ट, तर फर्स्ट नंबर कोणता आहे 84, तो 84 या ठिकाणी टाईप करायचा आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP येईल किंवा कोड येईल. तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागतो. ओके, ऑलरेडी मी टाकलेला आहे त्याच्यामुळे ही स्टेप या ठिकाणी येणार नाही. ते कोड टाकल्यानंतर तुमचा ID असेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड असेल जो तुम्ही इथे या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. ओके, आता पुढे आपण जाऊया. सेम पेजवरती इथे काय करणार, लॉग इन करणार. ओके, आणि इथे जे दिसतं आहे कॅप्चा तो टाकायचा या ठिकाणी. तर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी बघा, तुम्हाला जायचं आहे सर्व्हिसेसमध्ये. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही सिक्युरिटी गार्डचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर या ठिकाणी आहे, आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पाहिजे असेल तर या ठिकाणी, जर तुम्हाला फॉरेनला जायचं असेल त्यावेळेस, है ना, पासपोर्टच्या वेळेस लागतं आपल्याला. तर या ठिकाणी पण कॅरेक्टर सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करूया याच्यावरती. ओके, इथे बघा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, जसं की एज प्रूफ जे आहे, कोणते डॉक्युमेंट्स चालतील, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, या तीनपैकी एक तुमच्याकडे असेल तर ते चालेल. आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते ID प्रूफमध्ये बघा, तुमचं पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन और स्टुडंट आय कार्ड और एनी स्पेसिफिक बाय पोलीस स्टेशन, है ना, एनी अदर स्पेसिफाईड बाय. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला काय चालेल, तर पासपोर्ट चालतो, रेशन कार्ड चालतं, किंवा करंट इलेक्ट्रिसिटी बिल लागतं, ज्याच्यावरती बघा ॲप्लिकंटचं नेम आणि ॲड्रेस शो केलेला पाहिजे. ओके, त्यानंतर लेटर फ्रॉम सोसायटी और रजिस्टर्ड लिव्ह अँड लायसन किंवा आधार कार्ड तर सगळ्यांकडे असणार आहे, ते या ठिकाणी तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आणि कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये बघा लेटर फ्रॉम कंपनी, किंवा ज्या कंपनीमध्ये तुम्हाला हे लेटर सबमिट करायचं आहे, तर ते तुम्हाला लेटर लागेल, लेटर फ्रॉम कंपनीचं. नेक्स्ट पेजवरती क्लिक करा. इथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, तर तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, इथे तुमचं नाव टाकायचं आहे जसं तुम्हाला तुमच्या कार्डवरती पाहिजे ते. त्यानंतर जसं तुमच्या सर्टिफिकेटवर पाहिजे ते नाव टाकलं आपण. या ठिकाणी ID नेम जे आहे ते ID नेम सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी पॅन कार्ड मी करतो आहे, त्या ठिकाणी पॅन कार्डचा ID टाकायचा आहे. ओके, त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे, जसं की बिल्डिंग नेम हे तुम्ही टाकू शकता. ओके, कोणता, हा प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, ज्या ठिकाणी तुम्ही सध्या आहात. आणि नंतर टाकायचं आहे प्रिव्हियस ॲड्रेस, म्हणजे मागील निवासी. ठीक आहे, आणि जर तुमचा दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी सेम येसवरती क्लिक करू शकता आणि सेम तुमचा ॲड्रेस या ठिकाणी येऊन जाईल. ओके,
तसेच सेम ॲज अबव मेन्शन, जर तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी खाली टाकायचा आहे. त्यानंतर तुमची कंपनी जी आहे, कंपनी असेल, कॉलेज असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला NOC मिळणार आहे, किंवा ज्या याच्यामध्ये तुम्हाला हे NOCचं सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे त्याचे डिटेल टाकायचे. ओके. हां. आणि इथे खाली जे आहे ते पर्टिक्युलर ऑफ प्लेस वेअर द ॲप्लिकेट हॅव रिसाइड ड्युरिंग द लास्ट 10 इयर. लास्ट 10 इयरमध्ये तुम्ही कुठे कुठे राहायला होता ही या ठिकाणी डिटेल टाकायची आहे. जर तुम्ही एकाच ठिकाणी 10 वर्षापासून असाल तर एकच ॲड्रेस या ठिकाणी येईल. जर तुम्ही शिफ्ट केला असेल तर वेगवेगळे टाकावे लागतील, है ना. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्ही भरून घ्या. इथे आपण प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकला. त्यानंतर रेसिडेन्स सिन्स म्हणजे कधीपासून तुम्ही आहे. सपोज मी इथे 1 जानेवारी 2023 पासून आहे, ठीक आहे. बट आपल्याला डेटा किती पाहिजे, मागच्या 10 वर्षाचा पाहिजे, है ना. 10 वर्षाच्या डेटासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रिव्हियस ॲड्रेस पण टाकावा लागेल. ओके. हां. तर याच्या अगोदर आपण कुठे होतो तो ॲड्रेस पण या ठिकाणी टाकायचा आहे. ओके. हां. इथे बघा, डू यू नीड टू व्हेरीफाय युअर प्रिव्हियस ॲड्रेस, जर असेल तर येस करायचं. ओके. आणि इथे आपला ॲड्रेस टाकायचा. नो असेल तर या ठिकाणी टाकायची गरज नाही. ओके. आता मी 2023 पासून आहे, तर त्याच्या अगोदरचा मला डेटा टाकावा लागेल, तर मी या ठिकाणी टाकतो. ओके. आता इथे हा ॲड्रेस पण झाला माझा, ठीक आहे. तर इथे विलेज मलकापूर, पिनकोड हा झाला प्रिव्हियस इयरचा. त्यानंतर बघा, आता नेटिव्ह म्हणजेच परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला. ओके. परमनंट ॲड्रेस इथे टाकून घ्या. परमनंट ॲड्रेस झाल्यानंतर ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या कंपनीमध्ये तुम्हाला NOC सबमिट करायची आहे त्याचा ॲड्रेस टाकायचा. इथे तुमची मागच्या 10 वर्षातली जे आहे ॲड्रेस आणि ड्युरेशन लिहायचं आहे. जसं की इथे बघा, पहिला जो आहे तो माझा येईल 1 जानेवारी 2023 पासून. 1 जानेवारी 2023 पासून ते आता करंटपर्यंत. ओके. ज्याचे पिनकोड काय आहे, सेम. नंतर दुसरा जो आहे तो तर कधीपासून होतो, तर मी 2000 जवळपास 14 पासून. ते 31 डिसेंबर. ओके. इथं पण तेच तुमचा जो ॲड्रेस असेल तो टाकायचा, म्हणजे मागच्या 10 वर्ष या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. जर तुम्ही जास्त चेंज केला असेल तर ॲड न्यू रो पण तुम्ही करू शकता. ओके. एवढी इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती क्लिक करू शकतो. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन आहे, जसं की या ठिकाणी व्हिजिबल आयडेंटिटी मार्क, जसं की तुमच्या इथे काय तर बघा, व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, लाईक जसं की तीळ असेल तुमच्या मानेवरती आहे ना, किंवा काही बर्थ मार्क आहे, हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ओके. त्यानंतर हॅव यू बीन अरेस्टेड झालेले आहात का तुम्ही, असेल तर येस करा, अदरवाईज नो. हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स, असेल तर येस, अदरवाईज नो. इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू, नो. ओके. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम यू नो, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी लोकल राहताय आता त्या
रेसिडेन्सचे 2 लोकांचे तुम्हाला ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करायचं, नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. इथे तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट करायचं आहे. त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन, इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढे पोलीस स्टेशन आहेत लोकल, तर इथे तुम्ही करू शकता की तुमचं जे जवळचं असेल त्या पोलीस स्टेशनला तुम्ही या ठिकाणी हे करू शकता. ठीक आहे. इथे क्लिक करायचं की इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रोव्हाइड केलेली करेक्ट आहे. प्लेस जे आहे प्लेस टाका, जिथून फॉर्म भरता तुम्ही. इथे डेट ऑटोमॅटिक येऊन जाईल. सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमचा ठीक आहे, तुमचा ॲप्लिकेशन आय डी तयार होईल. तो आय डी तुम्ही नोट डाऊन करा किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येईल. टेक्स्ट मेसेज आलेला तुम्ही या ठिकाणी सेव्ह करू शकता, है ना. ओके. ॲप्लिकेशन आय डी असतो BLDN अशा, आणि नंतर नंबर असतो अशा टाईपमध्ये. नंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तसेच तुमचे जे आहेत हे डॉक्युमेंट पण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. अगोदर फोटो आणि साईन आपण अपलोड करूया. फोटो अपलोड करताना या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, जसं की त्याची साईज जी आहे ती एकतर JPG फॉर्ममध्ये पाहिजे किंवा PNG फॉर्ममध्ये, आणि त्याची साईज जी आहे ते 5 KB टू 20 KBच्या दरम्यान पाहिजे. ओके. तसेच पिक्सलची पण त्यांनी कंडिशन दिलेली आहे की नॉट हायर दॅन 200. ओके. इथे फोटो अपलोड करताना बघा, साईज त्याची 20 KBच्या आतमध्ये पाहिजे, याची साईज केलेली आहे. तसेच नेम रिनेम करताना पण त्याने डॅश वगैरे घेत नाही, रिनेम करून घ्यायचं. मग त्यानंतर इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर म्हणतो की फोटोचं साईज जे आहे 5 KB ते 20 KBच्या मध्ये आणि इनव्हॅलिड फाईल नेम म्हणतो. ओके. ठीक. या ठिकाणी 20 KBच्या आतमध्ये आणि पिक्सल त्याचे 160 पाहिजे, 160पेक्षा कमी नाही पाहिजे ना. एवढे असल्यानंतर आपण अपलोड झालेला आहे फोटो, त्यानंतर सेव्ह फोटो करू. या ठिकाणी फोटो सेव्ह झालेले आहेत. सिमिलरली आपल्याला साईन पण अपलोड करायची आहे. साईज त्याची पण सेम आहे, 5 KB ते 20 KBच्या दरम्यान, आणि पिक्सल जे आहे ते शुड बी किती दिलेलं आहे त्यांनी 256/64. जर नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पिक्सल चं तुम्हाला ॲपमध्ये जाऊन करता येईल. या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पहिल्या ग्रुपमध्ये ते तर मॅन्डेटरीच आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही यापैकी जे असेल डॉक्युमेंट तुमच्याकडे ते ठेवू शकता. ग्रुप 3मध्ये पण तुम्हाला एक यामधलं हे करायचं आहे, तर रेशन कार्ड आहे तर रेशन कार्ड करतो आहे. आणि लास्ट ग्रुपमध्ये लेटर फ्रॉम कंपनी और हे ना, हे तुम्हाला लागतील. तर आता अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी एवढे येतील. हे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत, अपलोड करायचे. ओके. हे जे आहे ते एवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. आता बघा या ठिकाणी फाईल साईज इनव्हॅलिड ऑर इनव्हॅलिड फाईल नेम. फाईल नेम इनव्हॅलिड असेल किंवा याची साईज यामध्ये नसेल, 75 KB टू 100 KBच्या दरम्यान तुमची PDF साईज पाहिजे. नसेल तर त्याला कन्वर्ट करून घ्या. ओके. आणि नंतर सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. हे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, इथे दिसते आपल्याला, है ना. व्ह्यू पण करू शकतो आपण. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. नेक्स्ट पेज करा. नेक्स्ट पेज. यानंतर सगळं ओके असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करा. इथे ₹159 पेमेंट आहे तुम्हाला, पे ऑनलाईन. प्रोसीड पेमेंट. इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, या ऑप्शनपैकी एक कोणताही क्लिक करा.
क्रेडिट कार्ड आहे माझ्याकडे, तर मी काय करतो आहे, क्रेडिट कार्डनं पेमेंट करतो आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट होईल. ओके. किंवा इथे तुम्हाला UPI QR कोडनं करत असाल तर UPI करा. 5 मिनिटाचा वेळ मिळेल, याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करता येईल. पेमेंट जसं आपण स्कॅननं करतो तसं पेमेंट करून घ्या. केल्यानंतर पेमेंट कंप्लीट केल्यानंतर अशी रिसिप्ट भेटेल तुमच्याकडे. रिसिप्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवायचे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.